राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भारताचं एक दुर्दैव ते म्हणजे पूर्वापार भारतीय भूमीवर स्त्रियांचा व्यापार हा कित्येक काळ भारतीयांच्या एकूण स्वच्छ चरित्रावरचा धब्बा तो शिवकाळापर्यंत सुद्धा चालूच होता। असहाय्य गरिबीच्या मध्ये असलेल्या स्त्रिया पळवाव्यात आणि त्या गुलाम म्हणून विकाव्यात आणि त्यांच्या विक्रीवर स्वतःची पोट भरावी असे नृशंस अनेक। त्यातला एक प्रसंग महाराष्ट्रामध्ये जे समुद्र किनाऱ्याचे अनेक प्रदेश आहेत त्याच्यामध्ये राजापूर हे एक गाव आहे। तुलसीदास महाराजांचं राजापूर वेगळं, ते यमुनेच्या किनारी आहे। हे महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात असलेलं राजापूर नावाचं मराठी भाषेकडे किंवा हिंदी भाषेकडे म्हणाल तर बंदर, जिथे जहाजं मोठमोठी लागतात, काही कामानिमित्त थांबतात, काही व्यापार होतो आणि मग पुढच्या देशाकडे ती जहाजं रवाना होतात। अशा राजापूरच्या त्या बाजारामध्ये स्त्रियांचा जो बाजार होता त्या बाजारात एक बाई विक्रीला आलेली असताना नेहमीच्या पद्धतीनं बोली चालू होती, तो नेहमीचाच हिशोब होता। पण आज तिच्या विक्रीमध्ये एक विशेष असं होतं, 3 मुलांसकट तिला पत्करलं पाहिजे अशी त्या विक्रीची अट होती। एकटी बाई मिळणार नाही। आणि पूर्वीच्या काळी विकत घेतलेली बाई याचा अर्थ ती घरामध्ये मोलमजुरी करणारच, पण घरातल्या ज्यांची म्हणून विषय वासना विकृत असेल त्या सगळ्या विकृतीची ती शिकार असेल। अधिक त्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांना जर आवश्यकता लागली तरी सुद्धा तिनं आपलं शरीर आणि आपल्या सर्व सेवा त्यांना विकायच्या। अशी विकलेली बाई या शब्दाची महाराष्ट्रात नव्हे तर भारतात व्याख्या होती, ती पूर्णतः गुलाम आणि गुलाम। जो कोणी विक्री करणारा होता त्याच्या आपल्या बोली चालल्या होत्या। 60 रुपये, 3 बच्चों के साथ औरत मिल रही है, 60 रुपये एक बार, 60 रुपये 2 बार। कोणतरी ओरडायचं 70, बहुत अच्छे बेटा चलो 70 रुपये एक बार। आणि अशी बोली चाललेली असताना अचानक एक घोडेस्वार समोर येऊन उभा राहिला, तिथून ओरडला 100 रुपये। ते रिसालदारानं पाहिलं, म्हटला पागल की औलाद, 3 बच्चों के साथ औरत मिल रही है और 100 रुपये में ले रहा है, जा ले जा। त्यांनी पैसे मोजून घेतले, त्या बाईच्या पाठीत दणका घातला, अबे चल जा रंडी, उसको बेच दिया है। आणि आपल्या 3 पोरांना घेऊन हातामध्ये कपड्यांचं बोचकं घेऊन सशाच्या काळजानं त्या घोडेस्वाराच्या मागं जात राहिली। त्या घोडेस्वाराचं घर आलं, त्याचा नोकर आला, त्याने तो घोडा घेतला, पागेमध्ये नेऊन बांधला, घोडेस्वार आत गेला। ही सुद्धा बिचारी 3 मुलांना घेऊन आतमध्ये जाऊन उभी राहिली। आणि काय देवाचा दैव दुर्विलास,
तो घोडेस्वार त्या ठिकाणी पुन्हा आला आणि त्या बाईच्या अशी मुस्कटात मारली जोरात. तिनं आपला घोंगट, तोंडावरचा पदर झटशी बाजूला केला आणि बघितलं तर विकत घेणारा सख्खा थोरला भाऊ. राजापूर हे तिचं माहेर. तो भाऊ असा चिडला होता ज्याचं नाव विसाजी पंत तुंगारे. असा चिडला होता आपल्या बहिणीवर. ही काय वागायची पद्धत आहे ताई? 2 महिन्यापूर्वी तुझं पत्र आलं होतं आम्ही सुखाचा संसार करतोय म्हणून, आणि आज सकाळी मला बारगीर येऊन सांगतात तुमची बहीण बाजारात उभी आहे. बरं वेळच्या वेळी आलो मी तिथे. आणि कपाळ पांढरं फटक का केलेस? नवऱ्याशी भांडून आलं याचा अर्थ विवाह संस्कार तुटला असा नाही. त्या घोडेस्वारानं म्हणजे त्या विसाजी पंतानं आपल्या बायकोला हाक मारली, कुंकवाची कोयरी घेऊन या. कुंकू लावा तिला पहिल्यांदा. आणि त्या ताईनं सांगितलं नको दादा नको, कुंकू नको लावू. कशी लावू कुंकू दादा, विधवा मी झाली. कशी लावू कुंकू दादा, विधवा मी झाली. दुर्दैवी काय वार्ता, दुर्दैवी काय वार्ता, कशी सांगू नाकडे. कशी लावू कुंकू दादा, विधवा मी झाली रे. कशी लावू कुंकू दादा. अगं तायडे तायडे तायडे, काय झालं तुझ्या नवऱ्याचं? काय होणार? पोत्यामधी बांधुनिया, पोत्यामधी बांधुनिया, बुडवोनी मारिले. पोत्यामधी बांधुनिया, बुडवोनी मारिले. आम्हाला कैद केले, घर लुटून लावले. आम्हाला कैद केले, घर लुटून लावले. अरे कशी लावू कुंकू दादा, विधवा मी झाले. अंगावर विजेचा लोळ पडावा तशी ही वार्ता होती. त्या ताईनं सांगितलं, अरे माझा नवरा या जंजिऱ्याच्या सिद्धीकडं नोकरीला होता. त्याच्या हाताखालच्या लोकांनी हिशोबात घोळ केला. तो आरोप माझ्या नवऱ्यावर गेला आणि म्हणून मग सिद्धीनं शिक्षा केली की चुन्याच्या पोत्यात घालून समुद्रात बुडवा. कारण खारं पाणी लागलं की चुना उकळतो. हाल हाल होऊन मेला पाहिजे. सगळं घरदार लुटून काढा, बायका पोरांना परदेशात नेऊन विका आणि पैसे वसूल करून घ्या. भयानक कायदा. आमचं सगळं घरदार लुटवलंच दादा. आम्हाला जहाजावर चढवलं आणि त्या जहाजावरच ते पोतं ठेवलं होतं जे मध्य समुद्रात गेलं की फेकायचं होतं. त्या पोत्याला मोठमोठी 2 जात्याची तळी लावली होती परत वर येऊ नये म्हणून. मी त्या जहाजाच्या कप्तानाला विचारलं, मी 2 क्षण बोलू का नवरेश? कप्तान म्हणला, बाई तुला जर मी ही परवानगी दिली आणि हे जर सिद्धीला कळलं तर उद्या त्या पोत्यात मी जाईन. उगा ही तर रडारड कराल, आकांड तांडव कराल आणि सगळ्या जहाजाला बातमी फुटेल.
नाही रडायची. का कोणास ठाऊक कप्तानाने दिली परवानगी. हळूच नवऱ्याच्या पोत्याजवळ जाऊन उभी राहिले. त्या सुन्याच्या पोत्यामध्ये सुद्धा रामनामाचा जप करत बसला होता बिचारा. श्रीराम जय राम जय जय राम. पावलाची चाहूल लागताच नवऱ्याने विचारलं, का आलीस, का आलीस? तिथेच विचारलं मी. संसाराचा डाव अर्ध्यावर टाकून निघून चाललात. आम्ही कोणाच्या जीवावर जगावं, कशाच्या जीवावर जगावं? तेव्हा म्हणाले, तुझ्या पदरामध्ये 3 सिंहाचे छावे आहेत, त्यांना सांभाळ. ते आयुष्यात काही कमी पडू देणार नाहीत. केविलवाणं हसण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नाही. काय त्या सिंहाचे छावे करणार होते? जहाज सुटलं तसं मोठमोठे जल्लाद आले. त्यांनी ते पोतं आमच्या देखत उचललं, गदगदा हलवलं, समुद्रात फेकून दिलं. माझ्या नवऱ्याला होणाऱ्या यातनांनी भोकाडपासून रडता पण येत नव्हतं. जहाजावर ते म्हणत होते की आफ्रिकेत जायचं आहे. मी रामरायाला प्रार्थना करत होते, बाबा रे, जे काही धेंडवडे व्हायचे ते या देशातच राहू दे. आणि रामरायांनी ऐकलं बघ. राजापूरवरनं जहाज चाललेलं असताना ते बिघडलं, दुरुस्तीसाठी थांबलं. मग आता उगाच एवढा माल आफ्रिकेत नेऊन विकायऐवजी इथेच काढून टाकला तर सिद्धीला काय मालाचे पैसे मिळाल्याशी कारण. पुढचा प्रवास वाचेल म्हणून इतर माल काढला. आणि पुन्हा मी हट्ट केला, मला पण इथेच विकता का? वा बाई, तुम्ही मला नक्की मानणार. अहो, सिद्धीला कळलं मी तुम्हाला इथं देशात विकलं तर केवढ्याला पडेल. नाही कळू द्यायची, नाही कळू द्यायची. रामरायाची कृपा. त्या कप्तानाच्या मनात दया आली आणि मला खात्री होती, दादा माझ्या माहेरात जे काही व्हायचं ते होऊ दे. खात्री होती ही वार्ता कळताच तू लांब राहणार नाहीस. माझी खात्री पूर्ण करून दाखवलीस दादा. केवढा अभिमान आहे. कशाला म्हणतात रक्षाबंधन? नाहीतर आपल्या बहिणीची अशी अवस्था झालेली, ती बाजारात गेलेली बघितल्यानंतर आमचा तिचा काही संबंध नाही हो, असे अतिशिक्षित भाऊ. विसाजी पंत तुंगारे पाठीशी उभे राहिले. म्हणाले, जाऊ दे ताई, झालं गेलं, होऊन गेलं. आता तू आपल्या घरात आली आहेस, मानाने राहा. नाही रे बाबा, मी त्या कप्तानाला शब्द दिलाय, मी तुझी बहीण हे फक्त तुला माहित. गावाच्या दृष्टीनं तू माझ्याशी असंच वागलं पाहिजे की मी विकत घेतलेली बाई आहे. मी गोठ्यात राहणार, ही मुलं गोठ्यात वाढणार. वहिनी, घरामध्ये सगळं खाऊन पिऊन झालं की राहिलेलं उष्ट खरकट आणून द्यायचं. बरं, लोकांना दिसलं पाहिजे विकत घेतलेल्या बाईशी व्यवहार आहे. फाटकी तुटकी झाली असतील तीच लुगडी द्यायची. बरं ताई, काय करतेस भावाच्या घरामध्ये तू? दादा, ज्या करारी बापाचा तू मुलगा आहेस त्याच करारी बापाची मी मुलगी आहे. मी त्या भावाला शब्द दिलाय, या वाड्याच्या बाहेर कुणालाही कळता नाही कामा मी बहीण आहे म्हणून, नाही तर त्या बिचाऱ्याचे उपकार मातीमोल होतील. मात्र एक काम करशील का रे? काय करू? हा माझा थोरला पोरगा आहे ना, कुठेतरी नोकरीला लाव, म्हणजे त्याच्या हाताने जमलं तर नशीब उजळेल.
आतापर्यंत विकत घेतलेल्या बायकांची पोरं अशी पुनर्वसित करावीत असा विषय नव्हता. आतमध्ये बहिणे माहीत होतं, नक्की लावतो. आणि राजापूरमध्ये व्यापार करणाऱ्या इंग्रजांच्या वखारी होत्या. इंग्रजांना पोर्तुगीजांच्या बरोबर, फ्रेंचांच्या बरोबर, मुघलांच्या बरोबर, बादशहांच्या बरोबर सतत पत्रव्यवहार करायला लागायचा. आणि त्यासाठी उत्तम अक्षर असलेला माणूस पाहिजे, ज्यांनी लिहिलेलं त्याला आणि समोरच्याला दोघांनाही वाचता येईल असा पाहिजे. पूर्वी ते टिक 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 असा काही विषय नसल्यामुळे हस्ताक्षर, आता हा शब्दही माहीत नाही. बाळा सांग बरं, हस्ताक्षर म्हणजे काय? हसता हसता जसं येईल तसं अक्षर, याला हस्ताक्षर नाही म्हणत बाळा. हस्ताक्षरावर माणसाचा स्वभाव आहे, ऐकून ठेवा. हस्ताक्षरावर माणसाचं भविष्य आहे. म्हणून जेवढं चांगलं हस्ताक्षर समर्थ म्हणतात तसं घडसून घडसून केलं की त्या अक्षराची वळणं जीवनाला मिळतात. ते मोबाईलवर टाईप करून मिळत नाही. आवश्यकता आहे म्हणून केलं पाहिजे मान्य, पण तरी सुद्धा एक 10 ओळी तरी का होईना आपल्या हाताने लिहिणं, कागदावर लिहिणं, बोरू घेऊन लिहिणं. आता पेन घ्या, पण तो पठ्या, अक्षर सुंदर आणि भराभर पत्र लिहायचा. डिक्टेशन घ्यायची सुद्धा एक सवय असते. 4 ते 5 विविध भाषा शिकला. ह्या भाषेत कोणाकडे पाठवायचे? फ्रेंचांकडं, फ्रेंचांच्या पद्धतीनं, पोर्तुगीजांकडे, मुघलांकडे फारसी. आणि एके दिवशी झटदिशी त्या वखारीतल्या कमावीसदारानं बोलवलं. ए जल्दी आ जाओ. काय झालं? खत लिखना है. बा ती पद्धत पूर्वी होती. पालथी मांडून घालून बसायचं पटकन. पालथी मांडी घालून बसला, बरं अंगावर काय दिव्य कपडे, घरात उरलेली फाटके पंचे म्हणजे धोत्र, आणि साधारणतः लुजर घालायची पद्धत म्हणजे विसाजी पंतांच्या मुलाला घालून जे ढिले घट्ट होतील ते यांनी घालायचे. तसलेच काहीतरी कपडे आपलं एक उपरण अंगावर घेऊन पळत पळत गेला. काय लिहायचं आहे? लिखो जल्दी लिखो. काय लिहायचं आहे? काय लिखो. राजश्री या विराजित राजमान्य राजश्री छत्रपती शिवाजी राजे यांच्या सेवेसाठी हुजुरास किल्ले रायगड. शिवाजी महाराजांना पत्र लिहायचंय असा आनंद झाला मनातल्या मनात. कारण राजापूर कोकणात असलं तरी बातम्या इकडून तिकडं जातातच. शिवाजी राजासारखा माणूस म्हणजे माझं पत्र चाललंय याच्या अंगातच भूत आलं. आणि त्यांनी सगळं पत्र लिहिल्यानंतर खाली लिहिलं लेखक. स्वतःचं नाव टाकलं पठ्यानी आणि पत्ता टाकला राजापूरमधला, काही काम नसताना. बरं पत्र रायगडावर पोचलं. मात्र शिवाजी राजे तलवारीचे फरडे होते तसे प्रत्येक क्षेत्रामधले सम्यक ज्ञानी. अरे राज्यकारभार उद्याचं हिंदवी स्वराज्याचा उत्तम पाहिजे असेल तर त्याच्या खतावण्या सुद्धा इतक्याच उत्तम पाहिजे. काय लिहिलंय कोणालाच कळत नाही अशी बिलं नका पाठवत जाऊ. ह्याच्याच नावाने बिल फाडायची वेळ. आणि राजांनी सांगितलं मोरोपंतांना, मोरोपंत अक्षर असे असावे पंतांना बोलतो स्वये राजा. पंतांना अक्षर असे असावे पंतांना बोलतो स्वये राजा. अन मोत्याचा सर आहे आम्हाला पाहिजे असा सर्जा. हे प्रकरण आपल्याला पाहिजे बरं. काही दिवसातच आपण राजापूरला चाललोय, ह्याला लक्षात ठेवा. यांनी पत्ता पण दिलाय अनायसे. काय मोरोपंत किती वयाचं असेल हे प्रकरण? एवढं चांगलं अक्षर यायला किमान 15-20 वर्ष
घोटल्याशिवाय जमायचं नाही. समजा हा 15व्या वर्षी नोकरीला असेल आणि पुढं 20 वर्ष यांनी हे घोटवलेलं असेल तर 35 नंतर याची साधारणतः नोकरी अजून एक 20-25 वर्ष झाली असावी. 60च्या घरातला वाटतो असं ठोकताळा दिला. आणि जेव्हा या सगळ्या इंग्रजांनी स्वराज्याविरुद्ध द्रोह केला होता त्याचा जाब विचारण्यासाठी राजे आपली फौज घेऊन राजापुरात आले. सगळ्या राजापुरात महाराजांचे तळ बसले. इंग्रजाच्या वखारी खणून काढल्या. इंग्रजाच्या अनेक साहेबांना कारागृहाच्या शिक्षा झाल्या. आणि सगळ्या गावात नुसती दहशत, धावपळ. शिवाजीचे सैनिक काय करतील काय माहीत. आणि या सगळ्या गडबडीत राजांच्या लक्षात आलं, मोरोपंत हे राजापूरचं प्रकरण पाहिलं. त्यांनी फौजदाराला बोलवलं, दौलतराव काय याला घेऊन या. आता दौलतरावला माहित नाही हे आरोपी आहे का VIP आहे. तो त्याच्या पद्धतीनं 4 भालाई, 4 ढालाई, 4 टेंबेवाले पुऱ्या तयारीनिशीच गेला. तरी ती आई विचारतीये, त्यात मोठ्या पोराचं नाव बाळाजी. बाळ्या तुझा पत्ता माहीत नाही ना. तो म्हणला मी काही फारसं लिहिलेलं नाही, फक्त एवढंच लिहिलंय, वडाच्या पारा शेजारी, हत्तीच्या दारी, कमानीच्या घरी. मग मेले राहिलं काय शिल्लक. गावात एवढ्या पत्त्यावरनं कोणीही पकडू शकतो माणसाला. याच्यापेक्षा काय वेगळं शिल्लक राहायचं. आणि ती आली ना माणसं, अंधाऱ्या रात्री मशाली घेऊन आली. बघा आता शिवाजीची माणसं. शिवाजी राजाच्या फौजदारांनी दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. आई, राजाच्या लोकांना आजतागायत कोणीही सज्जनांनी घाबरायचं नाही. आम्हाला तुमच्याशी काही काम नाही. हे ओढकर आतमध्ये कुठे रे. ह्या खोलीत हुडकते, त्या खोलीत हुडकते, या खोलीत हुडकते, कोणीच नाही. चला पत्ता चुकल्या बहुतेक. तो बाळ्याच पुढं झाला. कुणाला हुडकताय. आता आम्हाला सांगितले हे बाळाजी नावाचा 60 वर्षाचा म्हातारा हित आहे, याला घेऊन शानी या. आता या अख्ख्या घरात 60 वर्षाचा माणूसच नाही, काय करणार आम्ही. ते पत्र बघितल्यावर पोरांनी ओळखलं. 20चा होता फक्त, 20-22 वय. मीच बाळाजी आहे. काय सांगतो धरा याला. आता त्या माहिती नाही काय कशासाठी त्याला बोलवायचं आहे. धरा याला. झालं. इकडून दोघांनी धरला, तिकडून दोघांनी धरला. आणि त्याला तसा नेताना बघितल्यावर आईचा जीव खालीवर. बरं भाऊ नेमका गोदामावर गेला होता. या लुटालुटीत काही नुकसान नाही झालं बघायला. घरामध्ये ही 2 पोरं सोडून जाऊ कुठे. भाऊ येईपर्यंत थांबणं भाग आहे. बाळाजीला आणला शामियान्यामध्ये. तात्पुरते तंबू ठोकले होते. त्या बाळाजीला बघितल्यावर राजे असे चिडले. दौलतराव काय स्वारीवर असताना नशापाणी करायचं नाही, माहीत नाही. बापा शपथ कपट पेलेलं नाही मी. मग तुला 60 वर्षाचा म्हातारा आणायला सांगितला, हा नवरा कोण आणून उभा केलाय आमच्यासमोर. राजे त्या घरात बाळाजी नावाचं ही एकच बे नाही आहे. आता मी तरी काय करू तिथं. एकच बे नाही. तुम्ही बाळाजी जी पत्र तुम्ही लिहिता जी लिहून दाखवाल. एकदम विश्वास नाही टाकायचा. लिहून दाखवाल. लिहितो की. पटकन खोर मांडी घालून बसला. आला कागद आला, दौत आली. काय लिहू. जे लिहिलंय तेच. राजश्री अभिराजित राजमान्य राजश्री छत्रपती शिवाजीराजे. सर 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 लिहिताना दिसलं. बस ठेवा खाली. उठा. जी आमच्याकडे नोकरी कराल का. बाळाजीच्या कानावर विश्वास बसेना. एवढी जिंकलेली माणसं इतकी नम्रपणे बोलतात निवडणुकीनंतर. अख्खं राजापूर ज्याच्या हातात आहे तो म्हणेल ते होईल. आमच्याकडे नोकरी कराल. राजे त्यासाठीच तर पत्ता दिला होता.
अहो मला पर्यायच नव्हता म्हणून ह्यांच्या नोकऱ्या करतोय. माझी इच्छाच होती महाराजांसारख्याची नोकरी करावी. छान, अक्षर फार उत्तम आहे. काय करतात वडील आपले? नाही, वडील गेले असं का? बा, आई काय करते? काय उत्तर देणार? 4 लोकात उत्तर देण्यासारखंच नाही ना. खाली मान घातली. बाळाजी सांगा, आई काय करते? राजे, म्हणजे आई वडील काय करतात याच्यावर माझी नोकरी अवलंबून आहे का? माझ्या गुणांवर नोकरी नाही आहे का? नाही 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 बाळाजी, गैरसमज नको. तुमच्या नोकरीचा याच्याशी काही संबंध नाही. मला माहिती हवी आहे की तुमचं अक्षर चांगलं कोणी करून घेतलं. काय करते आई? क्षमा करा महाराज, नेमका शामियान्यात उभा आहे. 4 लोकात सांगण्यासारखं नाही, पण माझी आई बाजारात विकत घेतलेली बाई आहे. ती सकाळी सकाळी उठून आम्हाला अक्षर गिरवायला लावते आणि सांगते, बाबा रे, अक्षर चांगलं झालं तर आयुष्य चांगलं होईल. यापेक्षा नाही सांगू शकत. विकत घेतलेली बाई, याचे सगळे क्रायटेरिया माहीत होते राजांना. अरे, याही अवस्थेत तुमच्यावर एवढा चांगला संस्कार ज्या माऊलीनं घडवला तिची भेट आम्हाला आवश्यक आहे. आम्ही नतमस्तक होऊ. मोरोपंत, यांना आपल्या चिटणीशीची वस्त्र द्या. झालं. याला पलीकडच्या शामियान्यात नेल्या. कशाला? कपडे बदलायला. आता एवढा वेळ मध्ये गेला तोपर्यंत आई आली, कारण भाऊ घरी आला होता. आई सुटली, आई धावत आली. तिला एवढंच दिसलं, याला धरून कोणतरी तिकडं नेत आहे. तिनं टाहो फोडला. राजे राजे राजे, माझ्या पोराची काही चूक नाही. काही चूक असेल ती माझी असेल, माझी चूक पदरात घाला. पण ती येते तोपर्यंत तो भाऊ मागं आला. राजे राजे राजे, माझ्या बहिणीची काही चूक नाही. काय असेल ते माझी कत्तल करा. अरे, काही इथं कत्तलखाना काढलाय का? काय जो येतोय तो रडतच येतोय. तुम्ही विसाजी पंत जी, आपल्या बहिणीला अशा अवस्थेमध्ये तुम्ही सन्मान दिलात. राजे, तुम्हाला कळलं? बोलला तुमचा भाचा. आणि ह्या आई का? आहा, रामायण कसं जगावं? सगळ्या सैनिकांच्या देखत, सगळ्या मंत्र्यांच्या देखत, सगळ्या सेनापतींच्या देखत शिवाजीराजे आसनावरून खाली येतात. काय गोड वर्णन आहे बखरीमध्ये. गुडघे टेकतात आणि त्या माऊलीच्या समोर डोकं टेकून नमस्कार करतात. आई, काय लेकराला घडवलास, काय लेकराला घडवलास. आयुष्यात एवढा मोठा राजा, माझ्यासारख्या समाजात जिला बघितल्यावर माणसं रस्त्यावर थुंकतात, अशा बाईकडं बघून नमस्कार करतो. राजे का लाजवता? मामा, तुम्हाला भाचा बघायचा आहे का? तुम्हाला तुमचा भाचा बघायचा आहे? तोपर्यंत कपडे बदलून आलं की ते प्रकरण. हे बघा तुमच्या भाच्याचं आम्ही काय केलंय. यांना वाटलं होतं मारहाण करून सुजवलं असेल त्याला. पण आता जो भाचा बघितला, आयुष्यात त्याच्या अंगावर हे कपडे कधी बघितलेले नाही मामानं. पायात चढाव काय घातलेत, पठ्ठ्याने सरोवार घातली आहे, अंगरखा घातलाय मस्तपैकी, डोक्याला पगडी आहे, उपरणं मोत्याचे कंठे. जो वेड्यासारखा धावत गेला, विसाची कडकडून मिठी मारली भाच्याला. बाळ्या, अरे बाळ्या, केवढं मोठं नाव केलंस. पठ्ठ्या, केवढं मोठं नाव केलंस. कोण हा बाळाजी? शिवछत्रपतींच्या मंत्रिमंडळामधले चिटणीस बाळाजी औजी चिटणीस. आयुष्यभरासाठी त्यांना मंत्रिपदाची आणि त्या आईंना मंत्र्याच्या मातेचा सन्मान सातत्याने शिवछत्रपतींनी दिला.
सिद्धीचा अन्याय विसरून जा. आता हिंदवी स्वराज्य सुरू झालंय. या स्वराज्यात स्त्रियांचा बाजार तर होणार नाहीच, पण दुर्दैवाने ज्या स्त्रियांवरती ही संकट आली असतील अशा स्त्रियांना सन्मान देऊन माझ्या राज्यात उभं केलं जाईल. तशाच दुःखात राहा असं राजा म्हणणार नाही. रडती करतो हसती सांगा तो देव हो कुठे आहे. सज्जन हो हृदय अमुचा कळवळुनी वळून तू पाहे. प्रत्येकाच्या हृदयात हा राम आहे. स्त्रीकडे पाहताना भोगवस्तू म्हणून पाहण्यापेक्षा मातृशक्ती म्हणून पाहण्याची शिवाजी राजांची दृष्टी मी जर हजारो युवकांच्या पर्यंत पोचवू शकलो तर हिंदवी स्वराज्याचा हा आनंद फार दूर नाही. यासाठीच राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. काल नाटकासाठी 50-50 फोन सगळ्यांची झालेली आहेत. उरलेले 50-50 फोन आज सगळेजण करणार आहेत. फक्त माझ्या कालच्या निवेदनामध्ये एक उणीव राहिली आणि ती उणीव अशी लोकांना वाटलं की मठाच्याकडूनच नाटक आहे का काय, तर तसं नाही आहे. सगळ्यांना जरी सुलभ असलं तरीसुद्धा आर्टिस्ट कंबाईन म्हणून आपल्याकडे जी संस्था आहे जी अनेक असे चांगले चांगले कार्यक्रम तुम्ही नाही तिकिटाचे पैसे दिले तरी आपल्या खर्चाने आणते, अशी अतिशय आपल्या कलेच्या दृष्टीनं परोपकारी ही माणसं आहेत. या सगळ्यांनी कष्ट करून ते नाटक आणलं आहे. तिथं काही दिलं नाही तर चालेल, उपस्थिती जरी दिलीत तरी खूप आहे. आप्तेष्टांसह यायचं आहे आणि आल्यानंतर कळेल न आलेले किती दुर्भागी होते ते. असो, तेव्हा छानपैकी नाटकाचा आनंद आपण रविवारी सुद्धा घेऊ. आर्टिस्ट कंबाईनचे त्या दृष्टीनं आभार. अजून इकडच्या भागात रामदास स्वामींचा सिनेमा आलेला नाही, पण जेव्हा केव्हा येईल. आमच्याकडचा विचार उलटा असतो, थिएटरला चालला नाही की यूट्यूबला येणारच आहे. घरात बसून तांगड्या पसरून बघतो फुकटचा. मग समर्थांच्या जोडीत भिक्षा घालायची ती कधी. त्यामुळं अशा कलाकारांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मी माझ्या 100 मित्रांसह चित्रपटगृहात जाऊन तिकीट काढून तो चित्रपट पाहीन. अशी आपण समर्थांच्या जोडीमध्ये भिक्षेची भूमिका ठेवली तर त्याला आनंद आणि अर्थ उभा राहतो. अन्यथा दुष्टांनी प्रचंड प्रयत्न करावेत आणि सज्जनांनी फुकट मिळतंय का याची वाट बघत बसावं, असा वेडेपणा होऊ नये. त्यामुळे रघुवीर चित्रपटाचं सुद्धा आजच्या दिनांकाला मनःपूर्वक असं स्वागत, त्याला उदंड यश प्राप्त होवो असा रामरायाने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करून थांबायचं. हेच दान देगा देवा तुझा विसर